Hello dear students, in today's lecture we are going to see new concept of this chapter, that is solution. Before starting with the concept, आपण आधी एक example घेऊया आणि मग त्याच्यावरून solutionची concept तुम्हाला व्यवस्थित कळेल. Students, see, whenever we mix sugar into water, then what we call it? We call it as sugar solution, isn't it? When we mix salt in water, we call it as salt solution. बरोबर. सो जेव्हा केव्हा शुगर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व होते ना, मग आफ्टर डिझॉल्विंग आर वी एबल टू आयडेंटिफाय शुगर मोलिक्युल्स सेपरेटली इन वॉटर? दिसतात का वेगळे? एकदा डिझॉल्व झाली शुगर वॉटरमध्ये की आपल्याला शुगर मोलिक्युल्स हे वेगळे आयडेंटिफाय होत नाहीत. आणि अशा प्रकारचे जे मिक्सचर्स असतात त्यांना काय म्हणतात असं आपण शिकलोय. येस, वी कॉल इट ॲज होमोजिनस मिक्सचर. बरोबर की नाही? होमोजिनस मिक्सचरमधले कंपोनंट्स आपण सेपरेटली आयडेंटिफाय करू शकत नाही. सो जर शुगर वॉटरमध्ये मिक्स केल्यावर जे तयार होतं त्याला आपण सोल्युशन म्हणत असू, तर सोल्युशन म्हणजे काय असणार आहे? इट इज नथिंग बट अ होमोजिनस मिक्सचर. बरोबर की नाही? सो डेफिनेशन आता ह्याच्यावरूनच तुमच्या लक्षात आली असेल की सोल्युशन कशाला म्हणणार? इट इज अ होमोजिनस मिक्सचर of two or more ingredients किंवा substances. दोन्हीही तुम्ही म्हणू शकता. सो सोल्युशनची डेफिनेशन तयार झाली, लर्न केली का आपण? नाही. आपण जेव्हा शुगर आणि वॉटर मिक्स करतो त्याला जर सोल्युशन म्हणत असू तर इट इज अ होमोजिनस मिक्सचर. ओके. नाव दिस सोल्युशन इज हॅव्हिंग टू कंपोनंट्स. One is solute and the other is solvent. So let us see these two concepts also. The first concept is solute and the next concept is solvent. Now again let us take that example of sugar plus water. Whenever we mix sugar into a glass of water, then the substance which is present in less proportion, कमी प्रपोर्शनमध्ये असणारा सबस्टन्स कोण आहे? शुगर की वॉटर? शुगर. सो द सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन लेस प्रपोर्शन इज कॉल्ड ॲज सोल्यूट अँड द सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन मोर प्रपोर्शन इज कॉल्ड ॲज सॉल्वंट. सोपे आहे डेफिनेशन. सोल्यूट म्हणजे इट इज प्रेझेंट इन लेस प्रपोर्शन. कमी प्रमाणात जो असतो तो सोल्यूट, जो जास्त प्रमाणात असतो प्रेझेंट इन मोर प्रपोर्शन, इट इज कॉल्ड ॲज सॉल्वंट. इट मीन्स जेव्हा आपण शुगर सोल्युशन असं म्हणतो तर त्याच्यामधला सोल्यूट कोण झाला? इट कंटेन्स सोल्यूट ॲज शुगर and solvent is water. सोपी आहे की नाही कन्सेप्ट? सोल्युशनवरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते स्टुडंट्स. ओके. सो व्हॉट इज सोल्युशन? होमोजिनस मिक्सचर. व्हॉट आर इट्स कॉन्स्टिट्युएंट्स ऑर कंपोनंट्स? देर आर टू कंपोनंट्स. सोल्यूट जो लेस प्रपोर्शनमध्ये आहे तो सोल्यूट, जो मोर प्रपोर्शनमध्ये प्रेझेंट आहे तो सॉल्वंट. दीज सोल्यूट प्लस सॉल्वंट मेक इज इक्वल टू सोल्युशन. अशी साधी सोपी कन्सेप्ट आहे या सोल्युशनची. आता बघा स्टुडंट्स, ह्याच एक्झाम्पलवरून कॅरेक्टरिस्टिक्स सोल्युशनच्या तुम्हाला लक्षात कशा ठेवायच्या आहेत, अजिबात लर्न करायच्या नाहीत. समोर डोळ्यासमोर एक्झाम्पल काय आणायचं? शुगर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलेली एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यावरून तुम्हाला ह्या सोल्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा लिहिता येतात बघूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोल्युशन सांगा बरं. पहिलीच कॅरेक्टरिस्टिक आहे की इट इज होमोजिनस मिक्सचर. सो लिहूयात आपण होमोजिनस मिक्सचर. नाव व्हॉट इज होमोजिनस मिक्सचर? की ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट्स प्रॉपरली मिक्स होतात.
त्याला म्हणायचं होमोजिनस मिक्सचर. सो आता ह्याची नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय लिहिणार? द पार्टिकल्स गेट कम्प्लिटली डिझॉल्व्ड. आणि म्हणून ते होमोजिनस आहे. जर पार्टिकल्स कम्प्लिटली डिझॉल्व झाले नसते तर ते हेटरोजिनस मिक्सचर झालं असतं. आता बघा, ह्या होमोजिनस मिक्सचरवरूनच मी ही दुसरी प्रॉपर्टी लिहिली आहे, वेगळं काही केलं नाही आहे. होमोजिनस मिक्सचर कशाला म्हणायचं? की ज्याच्यामध्ये पार्टिकल्स कम्प्लिटली मिक्स झालेले असतात. तेच मी इथं लिहिलं आहे, हां, वेगळं नाही. सो आता नेक्स्ट अजून काय असतं रे फीचर जेव्हा आपण शुगर आणि वॉटर मिक्स करतो एकमेकांच्यामध्ये? तर हे सोल्युशन जे असतं ते ट्रान्सपरंट असतं का बघा? लाईट आरपार जाऊ शकतो की नाही त्याच्यातून? शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन तुम्ही बनवलं आणि लाईटकडे बघितलं तर त्याच्यातून लाईट आरपार जाऊ शकतो, मीन्स इट इज ट्रान्सपरंट. सो ही त्याची एक नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक झाली की सोल्युशन इज अ ट्रान्सपरंट सबस्टन्स. नाव नेक्स्ट काय कॅरेक्टरिस्टिक आहे की सांगा मला, आपण शुगर सपोज मिक्स केली हां वॉटरमध्ये आणि मी फिल्टरच्या सहाय्याने त्याला गाळायला बघितलं. गाळणं असतं स्ट्रेनर आपलं, तर त्याच्या थ्रू जर मी गाळायला बघितलं किंवा एखादा फिल्टर पेपर घेतला आणि त्याच्यातून मी गाळलं ते सोल्युशन, तर शुगर आणि वॉटर सेपरेट होतील का? नाही होणार की नाही? मग तीच त्याची अजून एक कॅरेक्टरिस्टिक आपण लिहू शकतो की द कंपोनंट्स cannot be separated by filtration. ओके, एक लक्षात घ्या स्टुडंट्स, असे सेपरेट कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा हे जे तुम्हाला हे पॉईंट्स मी दिलेले आहेत हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असे पॉईंट वाईज तुम्हाला सापडणार नाहीत. एकत्र असा एसे लिहिल्यासारखं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला समजून घेताना गोंधळ होतो. आणि जेव्हा एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावरती कॅरेक्टरिस्टिक सांगा किंवा डेफिनिशन सांगा, एक्झाम्पल सांगा, असे क्वेश्चन्स विचारले जातात, तेव्हा तुमचा हमखास गोंधळ होतो की नेमकं मला तिथं लिहायचं काय आहे. सो हे जे पॉईंट वाईज मी इथं दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा, ते तुम्हाला इझियर ठरेल. ओके, सो दीज आर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनी टाईप ऑफ सोल्युशन. आता आपण काय काय बघितलं? सोल्युशनची डेफिनिशन, त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स. नाव वी आर गोइंग टू सी व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ सोल्युशन्स. So the next heading is types of solution. Students, this solution is divided into or it can be categorized into different types. त्यातला फर्स्ट टाईप जो आहे आपण कन्सिडर करूया, दॅट इज सॉलिड इंटू सॉलिड. आता तुम्ही म्हणाल सॉलिड आणि सॉलिड यांचं सोल्युशन कसं तयार होईल? तर होमोजिनस मिक्सचर आहे की नाही, ही कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायची की सोल्युशन म्हणजे होमोजिनस मिक्सचर आहे. सो सगळे होमोजिनस मिक्सचर आपण इथं कन्सिडर करतोय. टेक्स्टबुकमध्ये आपल्याला दिलेले आहेत की हे जे टाईप्स ऑफ सोल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये सॉलिड इंटू सॉलिड, दोन सॉलिड, जेव्हा आपण त्या दोन सॉलिड्सचं होमोजिनस मिक्सचर करतो देन इट बिकम्स अ सोल्युशन ऑफ सॉलिड इंटू सॉलिड. जसं की वेगवेगळे ॲलॉईज आपण बनवतो, स्टेनलेस स्टील आहे किंवा ब्रास, ब्रॉन्झ यासारखे ॲलॉईज. ॲलॉईज म्हणजे काय असतात? मेटलचं मिक्सचर असतं, होय की नाही. सो तो जो प्रकार आहे तो येतो सॉलिड इंटू सॉलिड ह्या दोघांचं सोल्युशन. याचं एक्झाम्पल काय लिहूयात आपण? ॲलॉईज लाईक स्टेनलेस स्टील, ब्रास, ब्रॉन्झ. हे सगळे एक्झाम्पल्स आले सॉलिड इंटू सॉलिडचं. देन असंच आपण लिक्विड इंटू लिक्विड पण करू शकतो. लिक्विड इन लिक्विड. सांगा बरं, ह्याचं एक्झाम्पल सोपं आहे. दोन लिक्विड्स आपण मिक्स केले. फॉर एक्झाम्पल सपोज मला एखादं ॲसिड डायल्यूट करायचं आहे. दॅट टाईम व्हॉट आय विल डू, आय विल मिक्स वॉटर, बरोबर की नाही. वॉटरमध्ये आपण ॲसिड ॲक्च्युली मिक्स करतो. सो दॅट विल बी an example of liquid into liquid, म्हणजेच डायल्यूट
केमिकल्स, इस्पेशली मग त्यात ॲसिड बेस दोन्ही देखील प्रकार आले. सो लिक्विड इन लिक्विड ह्याचं एक्झाम्पल काय झालं, डायल्यूट ॲसिड, डायल्यूट बेसेस. आलं लक्षात. डायल्यूट HCl सपोज मी म्हटलं, अगदी स्पेसिफिकली जर म्हणायचं झालं तर डायल्यूट HCl आपण घेऊ इथे, दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, याच्यामध्ये आपण वॉटर ॲड केलेलं असतं आणि त्याची कॉन्सन्ट्रेशन कमी केलेलं असतं. सो हे एक्झाम्पल झालं लिक्विड इन लिक्विड. देन द नेक्स्ट एक्झाम्पल इज गॅस इन गॅस. सांगा ह्याचं एक्झाम्पल काय वाटतंय तुम्हाला. एअर. एअरमध्ये different types of gases are mixed, and as we have seen, air is a homogeneous mixture of different gases. So gas in gas, that's an example झालं air. Then the next is solid in liquid. हे एक एक्झाम्पल बघू आपण. सॉलिड इन लिक्विड एक्झाम्पल काय सांगणार, सोपं आहे का बघा, आठवा. असं एखादं सोल्युशन की ज्याच्यामध्ये आपण सॉलिड मिक्स करतो लिक्विडमध्ये. येस, आत्ता जे आपण बघितलं तर सॉल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन, हे एक्झाम्पल झालं सॉलिड इन लिक्विडचं. ओके, सो याचं एक्झाम्पल आपण म्हणू शुगर प्लस वॉटर किंवा सॉल्ट प्लस वॉटर देखील तुम्ही सांगू शकता. आणि लास्ट याचं एक एक्झाम्पल आहे, दॅट इज गॅस इन लिक्विड. तुम्ही कधी क्लोरिनेटेड वॉटर ऐकलं आहे का. क्लोरिनेटेड वॉटरमध्ये काय करतात, वॉटरमध्ये क्लोरिनेशन करतात की नाही, तर त्याच्यामध्ये क्लोरीन गॅस रिलीज करतो आपण. सो दॅट इज एक्झाम्पल ऑफ गॅस इन लिक्विड, क्लोरिनेटेड वॉटर. सो दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ सोल्युशन. खूप महत्त्वाचं आहे हा स्टुडंट्स हे. ऑड वन आउट, मॅच द पेअर्स, फिल इन द ब्लँक्स किंवा क्लासिफाय, कॅटेगराईज करायला तुम्हाला विचारलं जातं कोणते कोणते एक्झाम्पल्स कशामध्ये तुम्ही पुट करणार. सो हे लक्षात ठेवा. सॉलिड इन सॉलिड ह्याच्यामध्ये ॲलॉईज आले वेगवेगळे. लिक्विड इन लिक्विड याच्यामध्ये आपण जेव्हा एखादं ॲसिड किंवा बेस डायल्यूट करतो तेव्हा ते एक्झाम्पल झालं लिक्विड इन लिक्विड सोल्युशन. गॅस इन गॅस, सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, गॅस इन गॅस, हे 3 झाले. त्यानंतर सॉलिड इन लिक्विड, शुगर सोल्युशन आणि गॅस इन लिक्विड. सो असे 5 डिफरंट टाईप्स आहेत सोल्युशनचे. एकदम व्यवस्थित काहीतरी सिक्वेन्स लक्षात ठेवा आणि त्याच्या थ्रू लक्षात ठेवा. सॉलिड सॉलिड, लिक्विड लिक्विड, गॅस गॅस, हे तर 3 लक्षात राहतील. उरले 2, तर ते उरलेले 2 आहेत ते लिक्विड आहेत. लिक्विडमध्ये सॉलिड आणि लिक्विडमध्ये गॅस. आलं लक्षात. सो हे झाले टाईप्स. आजच्या चॅप्टरमध्ये आपण आजच्या पार्टमध्ये इथंच थांबूयात. याच्या पुढच्या पार्टमध्ये ह्याचा नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. ओके.